ही गोष्ट आहे एका शांत आणि सोशिक स्वभावाच्या कावेरीची, जिने आपल्या पतीच्या प्रेमासाठी आणि संसारासाठी स्वतःचं सर्वस्व पणाला लावलं. पण जेव्हा खरं सत्य समोर आलं तेव्हा तिच्या पतीची मान शरमेने खाली झुकली. आनंद हा साताऱ्यात राहणारा एक तरुण होता. तो अनेक वर्षापासून परदेशात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. पण प्रत्येक वेळी त्याच्या व्हिसामध्ये काही ना काही अडचण येत होती. एक दिवस आनंदच्या आईने त्याच्यासमोर 2 मुलींचे फोटो ठेवले आणि सांगितले, या दोघींपैकी तुला जी आवडेल ती तुझी जीवनसाथी म्हणून निवड कर. आनंदने दोन्ही फोटो पाहिले. एक मुलगी अतिशय गोरीपान आणि दिसायला खूप सुंदर होती, तर दुसरी मुलगी कावेरी रंगाने सावळी पण अत्यंत आकर्षक आणि चेहऱ्यावर कमालीची निष्पापता असणारी होती. आनंदने कावेरीचा फोटो उचलला आणि आईला विचारलं, आई, ही मुलगी कोण आहे? त्याची आई आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अरे, तू इतक्या गोऱ्या देखण्या मुलीला सोडून या सावळीच्या फोटोची निवड का केलीस? आनंद म्हणाला, आई, ही मुलगी खूप साधी आणि निष्पाप वाटते. ती आपल्या घरात आली की तुम्हा सगळ्यांमध्ये सहज मिसळून जाईल. मला सासू-सुनेच्या आणि नणंद भावजाईच्या कटकटी पडायचं नाहीये. हे ऐकून आनंदची आई हसली आणि म्हणाली, हो, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. ही एक अनाथ मुलगी आहे. हिच्या मागे पुढे कोणी नाही. मामाच्या घरी राहते. ते फक्त तिचं लग्न करून मोकळे होऊन इच्छितात. जर तुला ती पसंत असेल तर मी तिथेच तुझ्या लग्नाची पक्की बोलणी करते. आनंदच्या बहिणींना जेव्हा समजलं की भावाने सावळ्या रंगाच्या मुलीची निवड केली आहे, तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. पण नंतर त्याही आनंदित झाल्या. त्यानंतर आनंदच्या आई आणि बहिणींनी जाऊन कावेरीचं स्थळ पक्क केलं. कावेरीचे नशीब इतके चांगले होते की इकडे लग्न ठरलं आणि तिकडे आनंदचा कित्येक वर्षापासून अडकलेला परदेशाचा व्हिसा मंजूर झाला. परदेशात त्याला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. आनंदला लवकरच बाहेरगावी जायचं असल्यामुळे त्याच्या आईने लग्नासाठी घाई केली आणि अगदी साध्या पद्धतीने कावेरीला आनंदची वधू म्हणून घरात आणलं. लग्नाच्या पहिल्या रात्री आनंदने जेव्हा कावेरीला जवळून पाहिलं तेव्हा तो थक्क झाला. ती खरोखरच सावळी पण अत्यंत पुरकशिश म्हणजे आकर्षक होती. गोऱ्या रंगापेक्षा सावळा रंग किती सुंदर असू शकतो याची त्याला प्रचिती आली. कावेरीच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा होता. लग्नाच्या रात्रीच आनंदने तिला वचन दिलं, कावेरी, मी तुला आयुष्यातलं प्रत्येक सुख देईन. हे ऐकून कावेरीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आई वडिलांच्या निधनानंतर मी फक्त दिवस ढकलत होते. आजवर प्रत्येक नात्याने मला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरून घेतलं. त्यामुळे मी आता कोणाकडूनही फारशी अपेक्षा ठेवत नाही. माझं नशीब इतकं चांगलं नाही की मला सुख मिळेल. माझ्या नशिबात फक्त परीक्षाच लिहिल्या आहेत. कावेरीचं बोलणं ऐकून आनंदने तिचा हात हातात घेतला आणि तिला खात्री दिली की तो तिला कधीही कोणतंही दुःख लाभू देणार नाही. आनंदच्या प्रेमळ स्वभावामुळे कावेरीचा त्याच्यावर विश्वास बसला. मामाच्या घरी तिने एका मोलकरणीसारखं आयुष्य काढलं होतं आणि सासरी येतानाही तिच्या मनात तशीच भीती होती. कारण हुंडा न घेता एका अनाथ मुलीला कोणी असं सन्मानाने स्वीकारत नाही. पण आनंदच्या शब्दांनी तिच्या मनात जगण्याची नवी आशा निर्माण केली. कावेरीने आनंदचे हात हातात घेऊन मनोमन आपली निष्ठा आणि प्रेम व्यक्त केलं. त्यानंतरचे काही दिवस दोघांनी एकमेकांच्या सहवासात खूप सुंदर घालवले. आनंद 25 दिवसांनी परदेशात जाण्यासाठी निघाला. तेव्हा कावेरीने डोळ्यात आसवे आणून त्याला निरोप दिला. आनंद परदेशात पोहोचल्यानंतर सुरुवातीला कामाच्या गडबडीत फोन करू शकला नाही. एका आठवड्यानंतर जेव्हा तो पूर्णपणे स्थिरावला तेव्हा त्याने घरीच फोन केला. तो विचार करत होता की आज कावेरीशी तासनतास बोलेल. तिला सांगेल की तिच्याशिवाय तो किती एकटा पडला आहे. पण फोन उचलल्या पलीकडून आईच्या रडण्याचा आवाज आला. आईने कावेरीबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या की आनंदला धक्काच बसला. आई म्हणाली, अरे आनंदा, तू गेल्यापासून तुझ्या बायकोला पंख फुटलेत. दिवसभर घरातून बाहेर उडत असते. आम्हाला उलटसुलट बोलते. तुझ्या अविवाहित बहिणींकडून सगळी कामं करून घेते आणि वरून आम्हाला सुनावते की आम्ही तिच्या नवऱ्याच्या पैशावर जगतोय. तू माझ्यावर दया कर आणि माझ्या खात्यात पैसे पाठवू नकोस. कावेरी तिचं नवीन बँक खातं उघडते. तिच्या खात्यात पैसे टाक.
बहिणींच्या खर्चाचे पैसे मी तिच्याकडून मागून घेत जाईन. माझं तर काही वय उरलं नाही आहे. मी माझ्या खोलीत बसून फक्त तुझ्यासाठी देव पाण्यात ठेवून असते. हे घर आता सुनेचं झालं आहे, कारण तू कमावतोस ना, म्हणून आम्ही सगळे तुझ्या बायकोचे गुलाम झालो आहे. आईच्या या खोट्या रडण्यामुळे आनंदचा रक्ताचा थरकाप उडाला. तो रागात म्हणाला, आई, कावेरीचं खातं उघडण्याची काहीच गरज नाही. तूच घरची मोठी आहेस. सगळा खर्च मी तुझ्याच खात्यात पाठवेन. घराची कोणतीही जबाबदारी कावेरीवर टाकू नकोस. ती अजून लहान आहे आणि नादान आहे. माझ्या बहिणींनी त्यांच्या खर्चासाठी भावजाईसमोर हात पसरवलेले मला चालणार नाही. आनंदने आईला सांगितले की कावेरीशी माझं बोलणं करून दे. आईने खूप वेळ लावल्यानंतर कावेरीला फोन दिला आणि तोही जेमतेम 2 मिनिटासाठी. आनंदने फोनवर कावेरीला अत्यंत कडक शब्दात फटकारलं. आईची काळजी घे आणि घरातल्यांशी नीट वाग. बहिणी अजून शिकत आहेत. त्यांच्याकडून घरातलं कोणतंही काम करून घ्यायचं नाही. सगळी घरकामं तू स्वतः करायचीस. दुसऱ्या बाजूला कावेरी, जी आपल्या पतीच्या प्रेमळ शब्दांची वाट पाहत होती, हे ऐकून सुन्न झाली. सासूने आनंदला काय काय सांगून त्याचे कान भरले आहेत याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. आनंदच्या या कठोर आवाजाने कावेरीचे मन एका झटक्यात तुटलं. तिने शांत राहणं पसंत केलं. तिला समजलं की तिने पुन्हा एकदा चुकीच्या अपेक्षा ठेवल्या होत्या. नेहमीप्रमाणे तिने सुटकेचा निश्वास टाकला आणि आनंदकडे कोणतीही तक्रार केली नाही. त्यानंतर हे रोजचंच झालं. जेव्हा जेव्हा आनंद फोन करायचा, त्याची आई आधीच कावेरीबद्दल भरपूर विष ओकून घ्यायची. त्यामुळे आनंदचा कावेरीसोबतचा बोलण्याचा लहजा नेहमीच कडक आणि संशयी असायचा. लग्नानंतर 3 महिन्यांनी आनंदच्या आईने त्याला फोनवर सांगितले की तो बाबा होणार आहे. पण तिथेही तिने विष कालवलेच. ती म्हणाली, तुझ्या बायकोला हे मूल नकोच आहे. ती जाणून बुजून अशा काही गोष्टी करते जेणेकरून मूल वाया जाईल. म्हणून मी तुला आधी काही सांगितलं नाही. आता 3 महिने झालेत म्हणून ही बातमी सांगते. बाबा होणार या बातमीने आनंद आनंदी झाला, पण कावेरीबद्दलचा त्याचा राग आणखी वाढला. त्याने कावेरीशी फोनवर बोलताना तिच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी धाक दाखवायला सुरुवात केली. बाहेरचं काही खायचं नाही. आई जे देईल तेच खायचं. माझ्या मुलाला काहीही झालं नाही पाहिजे. कावेरी यावर काहीच बोलू शकली नाही. ती आनंदला हे सांगूच शकली नाही की सासूने तिला घरात कसं कोंडून ठेवलंय आणि खायलाही नीट देत नाहीये. असे करत करत महिने उलटले आणि कावेरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. आनंदचा 5 वर्षाचा करार असल्यामुळे त्याला मायदेशी येता येत नव्हतं. तो फोनवर मुलाचा आवाज ऐकूनच मन भरून घ्यायचा. कावेरीसोबत त्याचं बोलणं आता पूर्णपणे बंद झाल्यासारखं झालं होतं. 5 वर्षात आनंदने लाखो रुपये आपल्या आईच्या खात्यावर पाठवले होते. जेव्हा त्याने परत येण्याची आणि त्या पैशातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची गोष्ट काढली, तेव्हा आई रडू लागली आणि म्हणाली, अरे, ते सगळे पैसे तर तुझ्या मुलाच्या बाळंतपणात आणि तुझ्या बायकोच्या नखऱ्यावर, कपड्यावर आणि दागिन्यांवर उडून गेले. मी तर अजून तुझ्या एकाच बहिणीचे लग्न केले. तू कायमचा परत येऊ नकोस. काही दिवसांची सुट्टी घेऊन ये आणि परत जा. आनंदला कावेरीवर प्रचंड राग आला. त्याला वाटलं की आई नेहमीप्रमाणे पैसे पाठवणारी स्त्री आहे, पण कावेरीनेच त्यांचे सगळे पैसे उडवले आहेत. जेव्हा आनंद 5 वर्षानंतर साताऱ्याला आपल्या घरी पोहोचला, तेव्हा आईला पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने आपल्या 4 वर्षाच्या मुलाला कवेत घेतलं. त्याला जवळ केलं. मुलाला खाली ठेवताच त्याची नजर मागे उभ्या असलेल्या कावेरीवर पडली. कावेरीला पाहताच आनंदच्या पायाखालची जमीनच सरकली. कावेरीच्या डोळ्याखाली मोठी काळी वर्तुळं आली होती. ती सुजून अगदी हाडाचा साबळा झाली होती आणि तिच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा जाणवत होता. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे तिने अत्यंत जुने, फाटलेले आणि ठिगळ लावलेले कपडे घातले होते. ती एखाद्या भिकाऱ्यासारखी दिसत होती. आनंद विचार करू लागला की जी बायको दरमहा हजारो रुपये स्वतःवर उडवत होती, तिची माझ्या येण्यावर अशी अवस्था का आहे? तो तिला काही विचारणार तितक्यात आईने त्याचा हात धरला आणि त्याला आपल्या खोलीत घेऊन गेली. कावेरी मात्र पाणावलेल्या डोळ्यांनी पतीला जाताना पाहत राहिली आणि किचनमध्ये स्वयंपाकासाठी निघून गेली. कारण आज आनंदच्या मोठ्या विवाहित बहिणी आणि त्याचे कुटुंबीय घरी येणार होते.
कावेरीला दिवस रात्र त्यांच्या सेवेत हजर राहावं लागणार होतं. तिने नंदेच्या आणि जावयांच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले. रात्री जेवताना सगळे एकत्र बसले, पण कावेरी तिथे नव्हती. आनंदने विचारल्यावर आई म्हणाली, ती आत गरम गरम चपात्या लाटते. इथे कोणाला थंड जेवायची सवय नाहीये. रात्री आनंद खोलीत कावेरीची वाट पाहत होता. रात्री 1 वाजता कावेरी थकलेली खोलीत आली. आनंदने परदेशातून आणलेले कपडे आणि वस्तू तिला दिल्या, पण तिने त्या शांतपणे एका बाजूला ठेवल्या. फक्त मुलासाठी आणलेल्या वस्तूंकडे ती कौतुकाने पाहत होती. आनंदने विचारल्यावर ती म्हणाली, मला वर गच्चीवर कपडे धुवायला जायचं आहे. खूप कपडे साचलेत. तिच्या जाण्यानंतर आनंदने जेव्हा खोलीतलं कपाट उघडून पाहिलं, तेव्हा त्याला कावेरीचा एकही नवीन कपडा, दागिना किंवा मेकअपचं सामान दिसलं नाही. तिथे फक्त तेच जुने कपडे होते, जे त्याने लग्नाच्या वेळी तिला घेऊन दिले होते. पुढच्या 2 दिवसात आनंदला एकामागून एक धक्के बसू लागले. त्याच्या तिन्ही मोठ्या बहिणींनी अंगावर सोन्याचे जड दागिने घातले होते, ज्याचे पती किरकोळ नोकऱ्या करत होते. आनंदने विचारल्यावर बहिणी म्हणाल्या, हे सगळं आईने आम्हाला बनवून दिलंय. त्याच्या लहान भावाने स्वतःचा नवीन कारखाना सुरू केला होता, ज्याने आयुष्यात कधीही 1 रुपया कमावला नव्हता. त्यानंतर त्याची लहान बहीण, जिचं लग्न आनंद परदेशात असताना झालं होतं, ती त्याला आपल्या सासरी घेऊन गेली. तिथे बहिणीच्या खोलीत गेल्यावर आनंदचे डोळे उघडेच राहिले. आईने त्या बहिणीला संसाराचं सर्व आधुनिक साहित्य, महागडा टीव्ही, फ्रीज, एसी आणि सोन्याचा मोठा सेट हुंड्यात दिला होता. बहिणीने मोठ्या उत्साहात आनंदला सांगितले, आईने मला कशाचीच कमी पडू दिली नाही. सगळं काही भरपूर दिलंय. आता आनंदला संपूर्ण चित्राचा उलगडा झाला होता. त्याच्या 5 वर्षाच्या रक्ताच्या कमाईवर आईने मुलीचे संसार सोन्याने मढवले होते. मुलाला कारखाना काढून दिला होता आणि ज्या कावेरीच्या नावावर पैसे उडवल्याची खोटी तक्रार केली जात होती, तिला या घरात एका साध्या मोलकरणीपेक्षाही वाईट वागणूक मिळाली होती. आनंदला स्वतःची प्रचंड चीड आली की तो इतकी वर्ष डोळे असून आंधळा बनून राहिला. दिवाळीच्या सणाचा दिवस आणि अंतिम निर्णय. 2 दिवसांनी सणाचा दिवस होता. आनंदने कोणालाही न सांगता कावेरी आणि मुलांसाठी गुपचूप नवीन आणि महागडे कपडे खरेदी केले होते आणि ते कपाटात लपवून ठेवले होते. तो सकाळीच तिला सरप्राईज देऊन तिची माफी मागून इच्छित होता. सकाळच्या वेळी जेव्हा आनंद खोलीत गेला, तेव्हा त्याला आतून कावेरीचा आणि मुलाचा आवाज आला. कावेरी आपल्या 4 वर्षाच्या मुलाला रागावून समजावत होती, तुला हे जुने कपडेच घालावे लागतील. आपल्याकडे नवीन कपडे नाहीत. मुलगा रडत म्हणाला, आई, मी पुतण्याचे जुने कपडे सणाच्या दिवशी घालणार नाही. बाबांनी माझ्यासाठी नवीन कपडे आणले होते ना. कावेरी अत्यंत हताश होऊन म्हणाली, बाळा, आपल्या नशिबात हेच लिहिलं आहे. त्यामुळे गुपचूप हे कपडे घालून घे. हे ऐकून आनंदचे डोके शरमेने आणि पश्चातापाने खाली झुकले. तो तातडीने खोलीत गेला आणि त्याने कावेरीला विचारलं, कावेरी, मी परदेशातून आणलेले कपडे कुठे आहेत? कावेरी शांत झाली आणि हळूच म्हणाली, ते मोठ्या दीदींच्या मुलाला आवडले म्हणून त्या घेऊन गेल्या आणि त्यांच्या मुलाचे हे जुने कपडे इथे ठेवून गेल्या. काही हरकत नाही, आपला मुलगा हेच घालेल. मुलाने रडत सांगितलं, बाबा, मी दर सणाला दुसऱ्यांचे जुने कपडे घालतो. यावेळेस तुम्ही आणलेले कपडेसुद्धा आत्याने हिरावून घेतले. आनंदने मुलाला जवळ घेतलं आणि कपाटातून नवीन खरेदी केलेले महागडे कपडे दोघांच्या समोर ठेवले. मुलाचा चेहरा आनंदाने फुलला, पण कावेरी आश्चर्याने आनंदकडे पाहू लागली. आनंद म्हणाला, हे तुमचे नवीन कपडे आहेत. जा आणि तयार व्हा. कावेरी फिकट हसली आणि म्हणाली, मी नटायचं तटायचं कधीच विसरून गेले. सासूबाईंना माझं नटणं, हसणं, बोलणं आवडत नाही. मी जर हे कपडे घातले तर त्या नाराज होतील. आज सणाचा दिवस आहे, पाहुणे येतील, मला स्वयंपाकघर सांभाळायचं आहे. तुमच्या बहिणींच्या अनेक मागण्या असतील, हे कपडे खराब होतील, तुम्ही हे परत करून टाका. आनंदने पुढे होऊन कावेरीला घट्ट मिठी मारली आणि डोळ्यात आसवे आणून म्हणाला, कावेरी, फक्त आजचा दिवस या घरात काढून घे. सण संपताच मी तुला घेऊन एका वेगळ्या घरात राहायला जाईन.
मला समजलंय की मी तुझ्यावर किती मोठा अन्याय केला आहे. लोकांच्या आणि आईच्या बोलण्यात येऊन मी आंधळा झालो होतो. मला माफ कर. आता मी परदेशात जाणार नाही. इथेच साताऱ्यात नोकरी करेन आणि तुझ्यासोबतच राहीन. कावेरी ढसाढसा रडू लागली आणि म्हणाली, सगळ्या जगाप्रमाणे तुम्हीही माझा विश्वास तोडला होता, म्हणून मी कधी तक्रार केली नाही. मी आजही कोणतीही तक्रार करत नाही. मी माझं नशीब समजून हे सगळं स्वीकारलं होतं. पण आनंदने आपला शब्द पाळला. सण संपताच त्याने साताऱ्यात एक स्वतंत्र घर भाड्याने घेतले आणि आई व बहिणीचा विरोध पत्करून तो कावेरी आणि मुलांना घेऊन वेगळा झाला. त्याला जाणीव झाली होती की तो इतकी वर्ष फक्त एक चांगला मुलगा बनण्याचा प्रयत्न करत राहिला, पण एक चांगला पती बनण्यात पूर्णपणे अपयशी ठरला होता. आता त्याने उर्वरित आयुष्य कावेरीला जगातील सर्व सुख आणि सन्मान मिळवून देण्यासाठी जगण्याचा ठाम निश्चय केला होता.